तिसरं आम्ही मोस्ट कॉमन जे बघतो की जे गंभीर वाटत नाही परंतु डोकेदुखी, अच्छा. म्हणजे लोकांना गंभीर वाटत नाही परंतु त्याच्यावरती मेंदू तज्ज्ञाकडनं उपचार करण्यासारखे भरपूर असतात आणि आणि ते त्यामुळं मेंदूशी आणि रिलेटेड मेंदूशी ते रिलेटेड असतात. अगदी बरोबर. बरेचदा म्हणजे साधा आजार म्हणून टाळले जातात टाळलं किंवा काय कुठे इतर झालंय, माझं डोकं स्पेशालिटीजना दुखतंय, डोकं तर दुखतंय. हा डॉक्टर आता फिट येणे हा एक प्रकार आहे आणि आजार हा बऱ्याच जणांना होतो. नेमकं ह्याचं काय कारण असेल? तर फिट म्हणजे बेसिकली काय आहे की मेंदू जो आहे, मेंदू हे एक इलेक्ट्रिकल वायरचं जाळं आहे असं थोडक्यात तुम्ही म्हणू शकता. अच्छा. हा. ज्या वेळेला हे जे इलेक्ट्रिकल सिग्नल असतात ते काही कारणाने डिस्टर्ब होतात बरं. किंवा अनियंत्रित होतात, अच्छा. म्हणजे त्यावेळेला काय ते शॉर्ट हा सर्किट शॉर्ट सर्किट थोडक्यात असं थोडक्यात म्हणू, short पेशंटना circuit सांगताना म्हणू. असं सांगते अगदी की बरोबर. शॉर्ट सर्किट होते बेसिकली. आणि त्यामुळे मग मेंदूचा तुमच्या बॉडीवरचं जे काही नियंत्रण आहे, शरीरावरचं नियंत्रण ते सुटतं. शरीराच्या आता अनियंत्रित झटका हालचाली येणे होतात. जो म्हणतो आपण, म्हणजे हा. पहिला झटका म्हणतात, दुसरा झटका म्हणजे पहिला स्ट्रोक, दुसरा स्ट्रोक, तर हे नेमकं तो कुठल्या स्वरूपात असतो आणि म्हणजे ते 1, 2, 3 असतात का एकच झटका येतो आणि माणूस कधी कधी पहिल्या झटक्यात पण जातो? काही जणांना म्हणतात की बाबा पहिला झटका आलेला आहे, अजून दुसरा आलेला आहे, असं पण म्हणतात. हा. काय सांगायचं? नाही, युजली पहिल्या झटक्यामध्ये असं लगेच जीव जातो असं कधी होत नाही. तर नेमकं ब्रेन ट्यूमर म्हणजे जीवनाचा अंत आहे, काय सांगा? नाही, तसं अजिबात नाही आहे. ट्यूमर हा शब्द खूप मोठा आहे. आपण ट्यूमरला 2 भागामध्ये डिवाईड करूयात. एक म्हणजे साधी गाठ आणि दुसरी असते ती कर्करोगाची गाठ. आता साधी गाठ मेंदूमधली कुठे होते, ह्याच्यामुळे पेशंटला काय त्रास होतात, हा खूप मोठा महत्त्वाचा विषय असतो. अगदी त्यानुसार तुम्हाला ऑपरेशन प्लॅनिंग करावं लागतं. पेशंटला क्वालिटी ऑफ लाईफ पण मेंटेन करणं गरजेचं असतं. नक्की. म्हणजे ऑपरेशन केलं आणि हातपाय गेला पेशंट, बरोबर. नाही उपयोग. तर कर्करोगाची गाठ परत येणार ही माहिती असेल जरी, तरी आपण अशा पद्धतीने ऑपरेशन केलं पाहिजे की पेशंटचं क्वालिटी ऑफ लाईफ चांगली राहिली पाहिजे आणि त्याची लाईफ एक्सपेक्टन्सी वाढली पाहिजे. अगदी बरोबर. म्हणजे गावामध्ये पण खूप मोठं प्रचंड इच्छाशक्ती होती सगळ्यांची की मी ग्रॅज्युएशनला जाताना म्हणजे माझ्यासाठी ते एक मोठं आव्हान होतं आणि लोक मला म्हणजे मी बसमध्ये बसताना अख्खं गाव मला सोडायला आलं. बरोबर. अरे बाबा. पहिल्या वर्षी कॉलेजला जात असताना तर सगळ्यांनाच आमच्या गावातला मुलगा MBBS ला जातो असं मोठं. मित्रांनो बघा, इच्छाशक्ती काय असते. नमस्कार. उत्तुंग भरारी डॉक्टर स्पेशल या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. प्रथम आमचं चॅनल सबस्क्राईब करा. आज आपल्या स्टुडिओमध्ये यशप्रभा न्यूरो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ हे एक प्रसिद्ध सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे आणि इथले सुप्रसिद्ध डॉक्टर ते म्हणजे डॉक्टर दीपांजली पाटील, ज्या न्यूरो फिजिशियन आहेत, न्यूरोलॉजिस्ट आहेत, आणि डॉक्टर अरिहंत पाटील हे स्वतः न्यूरोसर्जन आहेत. आणि ह्या दोघांच्या माध्यमातून अनेक न्यूरोचे आजार म्हणजे मेंदूचे विकार यांनी बरे केलेले आहेत, सक्सेसफुली ऑपरेशन्स केलेले आहेत आणि अनेक जे रुग्ण होते ते आता जीवनाचा आनंद घेत आहेत, आयुष्याचा आनंद घेत आहेत. मित्रांनो, कशा पद्धतीने ह्या दोघांचा प्रवास आहे ह्याच्या मुलाखतीतून आपण पाहूया. प्रथम आहेत डॉक्टर दीपांजली पाटील, न्यूरो फिजिशियन, न्यूरोलॉजिस्ट. नमस्कार. 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 डॉक्टर, आज एक तुमचं नाव आहे आणि यशप्रभा न्यूरो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून अगदी तुम्ही घरोघरी पोहोचलेला आहात. आणि मिरजसारख्या ठिकाणी म्हटलं तर आपल्याला मिरज ही आरोग्य पंढरी आहे आणि कर्नाटक भाग आहे. कर्नाटकमधील पेशंट आहेत, आपल्या महाराष्ट्रातील अनेक पेशंट आपल्या हॉस्पिटलमध्ये येतात आणि अतिशय चांगले उपचार तुम्ही केलेले आहेत हे या ठिकाणी आम्हाला समजलेलं आहे. तर हे सर्वच आमच्या दर्शकांना या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे. तर कौटुंबिक पार्श्वभूमीपासून आपण सुरुवात करूया. काय सांगाल कौटुंबिक पार्श्वभूमी तुमची? मी तशी मूळची वाईची, म्हणजे माझं माहेर हे वाई. अच्छा. माझं माहेरचं आडनाव आहे कद्दू. अच्छा. तर माझे वडील हे जे आहेत डॉक्टर कद्दू हे जनरल सर्जन होते आणि ते ऍक्च्युली मूळचे कुडचीचे, ते कर्नाटकातले. आणि त्यांचं स्वप्न खूप होतं की मिरजमध्ये स्थायिक व्हावं, कारण की मिरज म्हणजे कुडचीचे स्थानिक असल्यामुळे मिरज सांगली हे म्हणजे रिलेटेड जवळची प्लेस असल्यामुळे आणि बरेचसे आमचे नातेवाईक सुद्धा इथे असल्यामुळे त्यांचं, आणि त्यावेळेला जसं तुम्ही म्हणला की मिरज एक आरोग्य पंढरी आहे, त्यामुळे कुणाचंही त्या काळात स्वप्न असायचं की मिरजमध्ये स्थायिक व्हावं. मिरज मधला डॉक्टर
म्हणून प्रसिद्ध व्हावं असं. त्यामुळे त्यांचं सुद्धा फार मोठं स्वप्न आणि अपार इच्छा होती की आपण मिरजमध्ये स्थायिक व्हावं. परंतु काही कारणास्तव त्यांचं ते स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. त्यांची इच्छा तुम्ही पूर्ण केली. आणि ते सातारा जिल्ह्यातील वाई या ठिकाणी जाऊन स्थायिक झाले. त्याची स्टोरी पूर्ण वेगळीच आहे, पण असं होतं. आणि त्यांची इच्छा खूप होती की मिरजमध्ये ऍक्च्युली आपण स्थानिक व्हावं, पण आता ती माझ्या म्हणजे रूपाने ती पूर्ण झाली. योगायोगाने असं झालं की माझं सासर हे टाकळी, आणि त्यामुळे आम्ही म्हणजे मिरजच्या जवळ आलो आणि परत मी इथं आता मिरजमध्ये माझी प्रॅक्टिस चालू केली. आणि माझी आई ही हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेटर, म्हणजे ती आमचं सगळं हॉस्पिटलचं ऍडमिनिस्ट्रेशन बघत होती. म्हणजे आरोग्याचेच विचार घरामध्ये सतत तेच. आणि विशेषतः आमच्या घरामध्ये टोटल मिळून म्हणजे 40 ते 50 डॉक्टर्स आहेत. म्हणजे माझ्या आईकडे सुद्धा आणि वडिलांकडे सुद्धा म्हणजे डॉक्टर शिवाय दुसरा कुठलाही प्रोफेशन नाही, वैद्यकीय कुटुंब. त्यामुळे आम्ही कधी ऍक्च्युली वैद्यकीय क्षेत्राशिवाय दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा विचार केला नाही, ते रक्तातच भिनलेलं होतं. खूप छान. येस. आणि त्यामुळे अनुभवाचा सुद्धा फायदा डॉक्टर तुम्हाला नक्कीच होतो. खूप छान. डॉक्टर, आता मेंदूच्या विविध विकारांपासून आपण सुरुवात करूया. नेमके मेंदूचे विकार कोणकोणते आहेत? तसं पाहायला गेलं तर मेंदूचे विकार हे खूप अनेक आहेत. त्यातलं आता सर्वसामान्यतः जे आम्ही रोज बघत असतो त्यामध्ये म्हणाल तर सर्वप्रथम स्ट्रोक, किंवा ज्याला सामान्य भाषेमध्ये पॅरालिसिस किंवा लकवा म्हणून लोक ओळखतात. त्याचप्रमाणे एपिलेप्सी म्हणजे अपस्माराचा झटका म्हणतो आपण, किंवा सीजर डिसऑर्डर म्हणतो. तिसरं आम्ही मोस्ट कॉमन जे बघतो की जे गंभीर वाटत नाही परंतु डोकेदुखी, म्हणजे लोकांना गंभीर वाटत नाही परंतु त्याच्यावरती मेंदू तज्ञाकडनं उपचार करण्यासारखे भरपूर असतात, आणि त्यामुळे मेंदूशी ते रिलेटेड असतात. बरेचदा म्हणजे साधा आजार म्हणून टाळले जातात किंवा इतर स्पेशालिटीजना दाखवले जातात, पण खरं म्हणलं तर तो खूप कॉमन आजार आहे आणि म्हणजे आपण प्रॅक्टिसमध्ये पण खूप कॉमनली बघतो. त्याचप्रमाणे पार्किन्सनचा आजार किंवा कंपवाताचा आजार म्हणून ज्याला ओळखलं जातं, अल्झायमर डिसीज किंवा डेमेन्शियाज म्हणजे स्मृतिभ्रंशाचे आजार, हेही आम्ही खूप कॉमनली बघतो. डॉक्टर, आता स्मृतिभ्रंशाबद्दल जरा काय सांगाल? कारण तो आजार बऱ्याच जणांना होतो आणि तो म्हणतात की हा मग अनुवंशिक असेल, जुन्या कोणाला तर असेल, आजोबाला झालाय का, वडिलांना, काकांना असं विचारलं जातं, पण तो मेंदूशी रिलेटेड आहे हे कशा प्रकारे आपण ओळखणार आणि त्याची लक्षणं कशी ओळखायची? स्मृतिभ्रंश हा खरोखरच थोडाफार वयोमानानुसार होणाराच आजार आहे. तो बेसिकली आम्ही त्याला न्यूरो डिजनरेटिव्ह डिसऑर्डर असं म्हणतो. म्हणजे काय की मेंदूची झीज होणारा तो आजार आहे, त्यामुळे तो वयापरत्वेच आलेला असतो. पण बरेचदा त्याच्यामध्ये अनुवंशिक कारण हे फार महत्वाचं कारण असतं. म्हणजे ज्यांच्या फॅमिलीजमध्ये पूर्वीच्या जनरेशन्समध्ये स्मृतिभ्रंशाचा आजार आहे, एखादी व्यक्ती असते, त्यांनाच पुढच्या पिढ्यांमध्ये सुद्धा तो आजार मग कॉमनली आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर त्याला इतरही एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आम्ही म्हणतो त्याला, तसेही खूप त्याला रिस्पॉन्सिबल आहेत. आणि त्यामुळे आता अलीकडे स्मृतिभ्रंशाचा आजार हा खूप वाढायला लागलेला आहे, पण पूर्वी त्याला वयानुसार हे सगळं आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात होतं किंवा त्याच्यावरती उपचार घेतले जात नव्हते. आता मात्र त्याच्यामध्ये आधुनिक पद्धती म्हणजे इन्व्हेस्टिगेशनसाठी पण भरपूर पद्धती आलेल्या आहेत आणि उपचाराची पण भरपूर साधनं आता अवेलेबल झालेली आहेत की जेणेकरून आपण ऍटलिस्ट ते डिले करू शकतो प्रोसेस. आपण तो डिजनरेटिव्ह आजार असल्यामुळे कम्प्लिटली त्याला क्युअर जरी करू शकत नसलो तरी सुद्धा त्याला डिले करू शकतो डेफिनेटली. डॉक्टर, आता फिट येणे हा एक प्रकार आहे आणि आजार हा बऱ्याच जणांना होतो, नेमकं ह्याचं काय कारण असेल? तर फिट म्हणजे बेसिकली काय आहे की मेंदू जो आहे, मेंदू हे एक इलेक्ट्रिकल वायरचं जाळं आहे असं थोडक्यात तुम्ही म्हणू शकता. ज्या वेळेला हे जे इलेक्ट्रिकल सिग्नल असतात ते काही कारणाने डिस्टर्ब होतात किंवा अनियंत्रित होतात, त्यावेळेला शॉर्ट सर्किट म्हणजे थोडक्यात पेशंटना सांगताना असं सांगते की शॉर्ट सर्किट होतंय बेसिकली. आणि त्यामुळे मग मेंदूचा तुमच्या बॉडीवरचं जे काही नियंत्रण आहे, शरीरावरचं नियंत्रण ते सुटतं आणि त्यामुळे शरीराच्या अनियंत्रित हालचाली व्हायला चालू होतात. हे म्हणजे थोडक्यात मेंदूचा झटका येणे. मग त्याच्यामध्ये काही वेळेला जनरलाइज असू शकतात, म्हणजे पूर्ण शरीराच्या अनियंत्रित हालचाली होतात. जो म्हणतो आपण म्हणजे पहिला झटका म्हणतात, दुसरा झटका म्हणजे पहिला स्ट्रोक, दुसरा स्ट्रोक, तर हे नेमकं तो कुठल्या स्वरूपात असतो आणि म्हणजे ते 1, 2, 3 असतात का एकच झटका येतो आणि माणूस कधी कधी पहिल्या झटक्यात पण जातो? काही जणांना म्हणतात की बाबा पहिला झटका आलेला आहे, अजून दुसरा आलेला आहे, असं पण म्हणतात. काय सांगाल त्याच्याबद्दल?
नाही, युजली पहिल्या झटक्यामध्ये असं लगेच जीव जातो असं असं कधी नाही. होत नाही, कारण की बरं. ते शॉर्ट सर्किटच असतं. त्याच्यामुळे बरेचदा झटका येतो आणि परत मेंदू आपला आपणच ते सर्किट नॉर्मल करतो. करेक्ट. पण वेळीच त्याच्यामुळे पोहोचलं तर हां, वेळीच हॉस्पिटलमध्ये पण पोहोचलं करेक्ट. पाहिजे ते आणि पण उपचार अतिशय पण. महत्वाचं आहे. हां. सो युजली जी ट्रीटमेंट जी असते ते पूर्वीचे प्रोटोकॉल असे होते की 1 किंवा 2 झटके आल्यानंतर मग ट्रीटमेंट चालू करावी. म्हणजे 2 झटके आल्यानंतर मग आपण त्याला एपिलेप्सी असं म्हणतो. बरोबर. परंतु आताच्या प्रोटोकॉल्स प्रमाणे आपण पहिला जरी झटका आला तरी आपण इमिडिएटली त्याचे सगळे इन्व्हेस्टिगेशन्स करतो अच्छा. आणि त्याप्रमाणे त्याचे उपचार चालू करतो. आणि कारण पुढे की होणार नाही याची काळजी हां, आपण घेतो. कारण एक झटका हे तुमच्या मेंदूमध्ये एक जे जखम तयार करतं, बरोबर. ती ज्या वेळेला रिपीटेड झटके यायला लागतात त्यावेळेला त्या जखमा वाढत जातात आणि त्या जखमा आणखीन फिट्स वाढवतात. अच्छा. सो त्याच्यामुळे एक फिट दुसऱ्या फिटला जन्म देते असं थोडक्यात तुम्ही किंवा कारणीभूत ठरते असं तुम्ही म्हणू शकता. अगदी बरोबर. आणि त्यामुळे पहिली फिटच थांबवणं गरजेचं आहे. करेक्ट करेक्ट. तात्काळ. मित्रांनो, लक्षात आलं का तुमच्या? कारण आपण बऱ्याच वेळेला झटका येतो आणि आपण म्हणतो की काही झालेलं नाही, आता माणूस पूर्ण चांगला झालेला आहे, पण तो आला पाहिजे हॉस्पिटलमध्ये. कशामुळे झटका आला याची कारणं शोधली पाहिजेत, तरच तो पुढचं आयुष्य त्याचं चांगलं बरोबर. निरोगी होऊ शकतं. लक्षात घ्या. त्यामुळे दुर्लक्ष करू नका आणि कुठलेही उपचार. डॉक्टर, आता हाही महत्वाचा प्रश्न आहे की कोणत्या म्हणजे डोकंदुखी असेल, मायग्रेन असेल किंवा डोक्याला झटका येणं असेल, बेशुद्ध होणं असेल, फिट येणं असेल, तर हे झाल्यानंतर अजूनही लोक काही अघोरी उपचार करतात आणि इकडे यायला मात्र हॉस्पिटलमध्ये थोडासा वेळ होतो. तर याच्यामुळं कुठलं नुकसान होतंय हे जर आपल्या सर्व प्रेक्षकांना समजलं पाहिजे. नाही, मेंदूचे आजार कसे आहेत की ते लॉंग टर्म तुमच्या शरीरावर अपाय करू शकतात. अच्छा. म्हणजे तुम्ही आता वेळीच जर का स्ट्रोक झालेला आहे आणि तुम्ही वेळेत जर पोहोचला नाही तर त्याच्यामुळे जे काय म्हणजे हातापायाचं अपंगत्व येणार आहे किंवा डिसॅबिलिटी आपण म्हणतो जी येणार आहे ती आयुष्यभरासाठी राहते. एक एक रक्तवाहिनी चॉकअप होतच एक-एक येणार आहे. रक्तवाहिनी चोकअप होऊन म्हणजे सपोज पॅरालिसिस झाला, Paralysis, हातापायाची अगदी. ताकद गेली, तर ती वेळेत जर उपचार नाही केला तर ती लॉंग टर्म राहते. त्यामुळे आम्ही म्हणतो की टाइम इज ब्रेन. म्हणजे कुठल्याही मेंदूच्या आजारांसाठी वेळ फार महत्वाची आहे. कारण अगदी की एकेका क्षणाला तुमच्या मेंदूतले लाखो न्यूरॉन्स म्हणतो आपण किंवा मेंदूतल्या पेशी ज्या असतात त्या डॅमेज होणार असतात आणि एकदा डॅमेज झाल्या की तो इरिव्हर्सिबल किंवा परत न येणारा डॅमेज होतो. करेक्ट. आणि त्यामुळं ते आयुष्यभरासाठी तुमचं अपंगत्व तयार होतं. त्याचं बर्डन जे आहे ते तुमच्या पूर्ण फॅमिलीवरती येणार असतं. कारण की त्यांच्यावरती तुम्ही डिपेंड होता. फॅमिलीला तुमची सेवा करत राहायला लागते आणि त्यामुळे वेळेत येणं हे फार महत्वाचं आहे. झटका असू देत नाहीतर डोकेदुखीसारखे आजार असू देत, हे काही वेळेला तुम्हाला वाटताना खूप साधे वाटतात पण ते गंभीर आणि स्वरूपाचे परंतु ते असतात. फार गंभीर स्वरूप घेऊ शकतात आणि एस्पेशली एकदा गंभीर स्वरूप घेतल्यानंतर तुम्ही डॉक्टरांकडे आलं तरी सुद्धा काही करता येत नाही. अगदी. अशा लेवलला ते जातात. करेक्ट. सो त्यामुळे वेळ हा फार महत्वाचा आहे मेंदूच्या कुठल्याही आजारांमध्ये. मित्रांनो, मेंदूशी रिलेटेड कुठलाही आजार होऊ दे, तुम्ही तात्काळ हॉस्पिटलमध्ये येणं आणि सर्व चाचण्या करणं ही काळाची गरज आहे बरं का. कारण आपण पैसे कमवतो कशासाठी? आपलं जर शरीर निरोगी असेल आणि पुढे आपण म्हणजे ते पैसे काय म्हणू आपण खाण्यासाठी आपण जगलं तर पाहिजे. असं काही होऊच नाही. लक्षात घ्या. तर या बरोबर. पद्धतीनं वेळीच काळजी ही तुम्ही घेतली पाहिजे. पाहिजे. डॉक्टर, आता पार्किन्सन्सचा एक आजार आहे. नेमकं पार्किन्सन्स म्हणजे काय? आपल्या प्रेक्षकांना थोडंसं समजा. तर पार्किन्सनला सर्वसामान्यतः बरेच जण कंपवाताचा आजार असं म्हणतात. कारण की कंपवात हे त्यातलं मोस्ट कॉमन लक्षण आहे. परंतु तो एक मोठा गैरसमज आहे असं मी सांगू शकते. पार्किन्सन आजार हा परत एकदा एक न्यूरो डिजनरेटिव्हच आजार आहे. म्हणजे वयानुसार मेंदूतल्या काही पेशी ज्या आहेत त्या झिजत जातात आणि मेंदूवर आपल्या शरीराच्या हालचालींवर कंट्रोल करणारं डोपामिन नावाचं एक जे केमिकल असतं मेंदूमध्ये ते हळूहळू कमी व्हायला चालू होतं आणि ते कमी झाल्यामुळे शरीरावरचं नियंत्रण जे आहे ते सुटतं आणि त्याच्यामध्ये मग काही ठराविक लक्षणं येतात. ज्याच्यातलं पहिलं लक्षण आहे ते म्हणजे कंपवात. दुसरं लक्षण आहे त्याला आम्ही म्हणतो रिजिडिटी म्हणजे स्नायूंचा कडकपणा. तिसरं आहे ते म्हणजे शरीराच्या हालचाली मंदावणे किंवा त्याच्यामध्ये स्लोनेस येणे आणि चौथं आहे ते म्हणजे पोस्चरल इन्स्टॅबिलिटी किंवा तोल जाणे. अशी 4 मुख्य लक्षणं त्या आजारामध्ये दिसतात आणि बरेचदा हा आजार सुद्धा एक वयानुसार आजार आहे म्हणून ह्याच्याकडे दुर्लक्षच होत होतं. परंतु आता मात्र त्याच्यावरती खूप चांगले उपचार आलेले आहेत आणि त्यावरती म्हणजे आपण उपचार करून पूर्णपणे रुग्णाचं क्वालिटी ऑफ लाईफ म्हणतो ते अत्यंत चांगलं त्यांना देऊ शकतो. खूप छान डॉक्टर. डॉक्टर, आता हे सगळं झालं आजार झाल्यावर आणि त्याची लक्षणं तुम्ही सांगितलीत आणि त्याच्यावरचे उपचार सुद्धा सांगितले, वेळेत आलं पाहिजे. पण आता प्रेक्षक आपले लाखो प्रेक्षक हा कार्यक्रम पाहतायत, पण हा
मेंदूचा आजारच होऊ नये असे बऱ्याच प्रेक्षकांचं मत असणार आहे. खरंय. तर आता मेंदूचा आजारच होऊ नये आम्हाला, तर याच्यासाठी आम्हाला काही टिप्स द्या असं बऱ्याच जणांचं मत असेल. काय सांगेल? त्यासाठी मी सगळ्यात पहिलं सांगेन ते म्हणजे 6 ते 8 तासाची झोप घ्या. झोप ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण की मेंदू हा जो अवयव आहे त्याला विश्रांती जी मिळते ती फक्त झोपेतच मिळते. अदरवाईज जोपर्यंत माणूस जागृत अवस्थेत आहे, विचार हे चालूच आहेत आणि त्याचा मेंदू त्याचा अर्थ चालूच आहे. त्यामुळे मेंदूला विश्रांती जर मिळाली तरच तो त्याचं वर्किंग हे सुधारू शकतो. आणि झोपेचा जो काही आपला कालावधी असतो त्यामध्ये खरं म्हणलं तर मेंदू मधले बरेचसे आपण म्हणतो ना रिपेअरिंग किंवा मेंटेनन्सचं काम जे असतं ते सगळं त्यावेळेला चालू असतं. त्यामुळे झोप चांगली एकदा झाली की बरेचसे मेंदूचे आजार हे टळण्यासारखे असतात. 100%. दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे ताण कमी घेणे. ताण हे फार महत्वाचं कारण आहे कुठल्याही मेंदूच्या आजारांमध्ये. त्यामुळं ताणाचं प्रमाण कसं आपल्याला जास्तीत जास्त कमी करता येईल. म्हणजे आता आजकालचं जीवन जे आहे ते धावपळीचंच आहे. त्यामुळे तुम्ही म्हणाल की सगळ्यांनाच ताण आहे, परंतु मग त्या ताणाला फेस करण्यासाठी आपली कॅपॅसिटी आपण कशी वाढवायची जेणेकरून म्हणजे काय रोजचा आपला एक ठराविक वेळेचा व्यायाम आणि चांगला आहार आणि आपलं माइंड रिलॅक्सेशनसाठी आपल्याला ज्या काही गोष्टी करता येतील त्या करून आपण ह्या ताणाला कसं फेस करता येईल हे अत्यंत महत्वाचं आहे की जेणेकरून आपण बरेचसे मेंदूचे आजार टाळू शकतो. बघा, डॉक्टरांनी मेंदूचे आजार आपल्याला टाळण्यासाठी बरेचसे उपाय सांगितलेले आहेत. मित्रांनो, नवे कोरे दिवसाचे 24 तास आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात, पण त्यामधला एकच तास आपला स्वार्थी आहे जो आपण आपल्यासाठी काढू शकतो. तो म्हणजे वॉकिंग करणे, चालणे, फिरणे, पळणे, व्यायाम करणे. तुम्ही काही करा पण एक तास मात्र स्वतःसाठी जरूर द्या आणि झोप मात्र घ्या. मोबाईल पासून दूर राहा, लक्षात घ्या. तर डॉक्टर, आता आपण शेवटाकडे येतोय. एकूण भविष्यामध्ये आता आयुष्यात तसं तुमचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे, तुम्ही डॉक्टर झालेला आहात आणि बरीचशा गेल्या 4 वर्षांपासून आणि असंख्य पेशंट तपासले आणि ते बरेही केलेले आहेत. तर भविष्यात तुमची वाटचाल कशा पद्धतीनं राहील आणि जाता जाता शेवटचा दर्शकांना संदेश तुम्ही काय द्याल? आतापर्यंत तरी बऱ्याचशा मेंदूच्या आजारांवरती उपचार करत आलेलो आहोत, परंतु त्या मानाने आमची खूप वर्ष अजून प्रॅक्टिसची झालेली नाहीयेत. अजून फार मोठी वाटचाल करायची आहे आणि जास्तीत जास्त म्हणजे मेंदूचे रुग्ण जे आहेत त्यांना जास्तीत जास्त मला बरं करता यावं, पूर्णपणे बरं करता यावं. म्हणजे स्पेशली हे जे स्ट्रोक सारखे आजार किंवा मी जे मगाशी म्हणलं की जे डिसॅबिलिटीज लॉंग टर्म करतात ना लोकांमध्ये, ते खरंच म्हणजे खूप बघवत नाही आणि त्याच्याबद्दलचा अवेअरनेस हा समाजामध्ये क्रिएट करणं खूप गरजेचं आहे. ते मला असं वाटतं की त्याच्यावरती फोकस करायला पाहिजे आणि पहिलं समाजामध्ये त्याचं अवेअरनेस किंवा जाणीव तयार झाली तर ते आम्हाला अप्रोच होतील आणि त्यांना वेळेमध्ये उपचार मिळतील आणि जेणेकरून त्यांचे जे काही हे लॉंग टर्म होणारे प्रॉब्लेम्स आहेत ते टळतील. यासाठी मला थोडंसं जास्त त्याच्यावरती फोकस करायचं असं एक वाटतं. खूप छान. आणि दर्शकांना संदेश म्हणाल तर मगाशी जसं मी म्हणलं तसं तुमचा मेंदू निरोगी राहण्यासाठी तणावमुक्त राहा. फार ताणदायक जीवन करून घेऊ नका. जेवढं आपल्याला जमतंय तेवढंच करा आणि फक्त आजचा जो एक दिवस आहे आजच्या एका दिवसाचाच विचार करायचा, फार पुढचा विचार जास्त करायचा नाही. मोबाईलचा वापर कमीत कमी करणं गरजेचं आहे. मोबाईल हे माझ्यासाठी मला वाटतं की म्हणजे आजच्या काळासाठी त्याला शाप म्हणावं का वरदान म्हणावं असं प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. पण आता ऍज अ न्यूरोलॉजिस्ट म्हणून मी जे बघतेय तर तो शापच झालेला आहे समाजासाठी. तर ते खरंच मला म्हणजे अगदी मनापासून संदेश द्यावा असा वाटतो की मोबाईलचा वापर आणि सोशल मीडियाचा वापर हा कमीत कमी, स्क्रीन टाइम कमीत कमी ठेवा. ते तुमच्या मेंदूसाठी जास्त चांगलं आहे. अगदी बरोबर. मित्रांनो, मेंदू निरोगी राहण्यासाठी झोप घेणं खूप काळाची गरज आहे आणि ती घेतली पाहिजे बरं काय. कारण शरीर तुमचं थांबतं पण मेंदू मात्र सतत कार्यरत असतो आणि सतत वेगवेगळे विचार करत राहतो. त्यामुळे विश्रांती घ्या, निरोगी आयुष्य जगा आणि मेंदूचे सर्व विकार टाळा. आज प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट, न्यूरोफिजिशियन डॉक्टर दीपांजली पाटील कद्दू आज आपल्या स्टुडिओमध्ये आल्या आणि आपल्याला खूप छान माहिती दिली. पण मित्रांनो, हे झाले न्यूरोलॉजिस्ट म्हणजे मेंदूचे सगळे विकार. पण हे विकार ज्यावेळी तुम्ही हॉस्पिटलमध्ये येतात त्याच वेळी हे बरे होतात आणि वेळेत आलात तर 100% बरे होतात. पण जर तुम्ही दुर्लक्ष केलात, वेळ घालवला तर मात्र कदाचित पुढे सर्जरीची गरज वाटू शकते, शस्त्रक्रियेची गरज वाटू शकते. आणि आपण आता डॉक्टर अरिहंत पाटील यांना आपण भेटणार आहोत. ते सुद्धा
यशप्रभा न्यूरो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ते कार्यरत आहेत, प्रसिद्ध न्यूरोसर्जन आहेत. शेकडो ऑपरेशन्स डॉक्टरांनी केलेले आहेत आणि आपण आता डॉक्टरांना भेटूया आणि डॉक्टरांचे खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, आपण आता मेंदूचे विकार औषधानं कसे बरे होतात हे आपण ऐकलं आणि आता आपण जे औषधाच्या पुढचे विकार आहेत की जे आता कदाचित ऑपरेशनची गरज त्या आजारांना वाटते. आता आपण डॉक्टरांना भेटूया, ते म्हणजे डॉक्टर अरिहंत पाटील, न्यूरोसर्जन. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. तर डॉक्टर, आता जरा कौटुंबिक पार्श्वभूमीपासून आपण सुरुवात करूया. तर कौटुंबिक पार्श्वभूमी तुम्ही काय सांगा? सर, माझं गाव टाकळी. अच्छा. माझी कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणजे सगळेच शेतकरी घरचे, बरं. एकत्र कुटुंब. अच्छा. घरी सर्वसाधारण 20-25 लोक, बरं. संयुक्त कुटुंब, आजोबा, मोठं कुटुंब. काका, काकू, चुलत भाऊ, असं आमचं एकत्र कुटुंब. हा. तर लहानपणी वडिलांची इच्छा खूप होती की डॉक्टर व्हावं असं, बरं बरं पण आर्थिक कारणामुळे त्यांना होता आलं नाही. बरं बरं बरं. आणि दुर्दैवाने मी दुसरीत असताना वडिलांचा आमच्या शेताजवळच ऍक्सिडेंट झाला अरे बापरे. आणि मेंदूला डोक्याला मार लागूनच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. बरं. त्यावेळेला माझ्या आजोबांना खूप म्हणजे तो मोठा धक्का होता आणि त्यावेळेला त्यांनी ठरवलं होतं मनात की मेंदूचा चांगला डॉक्टर आपल्याकडे असावा असं. अगदी. म्हणून त्यांनी माझ्या मोठ्या भावाला थोडंसं प्रोत्साहन देऊन की नाही, तू डॉक्टर व्हायचंच असं. अच्छा. पण घरी शेतकरी कुटुंब, शेतकरी म्हटल्यानंतर शिक्षणाचा काही बरोबर लवलेशही नाही, लवलेशी थोडासा खूप नव्हता. लांब. आणि मग भावानी त्याला जसं समजेल तसं तो प्रयत्न प्रयत्न सगळे. केला आणि तो BAMS डॉक्टर झाला. अरे वा. मग प्रॅक्टिस चालू करायच्या वेळेला आजोबांना समजलं की आता प्रॅक्टिस, मग तुझं ऑपरेशन करणार का? तर भावाने सांगितलं नाही, मी औषध गोळ्या न्यायचे नाही. मग नाही, तू डॉक्टर नाहीस, तू शेतात काम करायचं आणि ह्याला डॉक्टर करायचं. अरे बापरे. बरं असं आजोबांचा ध्येय आणि प्रचंड बरोबर. म्हणजे त्यांची इच्छा तशी इच्छाशक्ती. होती, इच्छाशक्ती. आणि मग तीच शिदोरी लहानपणापासून घेऊन वाटचाल चालू झाली आणि मी अशा पद्धतीने म्हणजे इयत्ता दुसरीपासून तुम्ही डॉक्टर आहात थोडक्यात. असं म्हणू शकतो. कारण तेव्हापासून डॉक्टर व्हायचं आहे त्या ध्येयानं तुम्ही प्रयत्न केलात, हो. अभ्यास केलात. खूप छान डॉक्टर. आणि त्याला पाठपुरवठा म्हणजे आजोबांच्या नंतर माझे काका, बंधू. अच्छा. म्हणजे गावामध्ये पण खूप मोठा प्रचंड इच्छाशक्ती होती सगळ्यांची की मी ग्रॅज्युएशनला जाताना म्हणजे माझ्यासाठी ते एक मोठं आव्हान होतं. आणि लोक मला म्हणजे मी बसमध्ये बसताना अख्खं गाव मला सोडायला आलं होतं. बरोबर. अरे मी पहिल्या वर्षी कॉलेजला जात असताना तर सगळ्यांनाच आमच्या गावातला मुलगा MBBS ला जातोय असं मोठं. मित्रांनो बघा, इच्छाशक्ती काय असते, पण ती इच्छाशक्ती मनात असणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न आणि त्याला सातत्य, अभ्यास याची जोड देणं सुद्धा गरजेचं आहे. आणि डॉक्टरांनीच दिलेलं आहे बघा, लक्षात घ्या. तर डॉक्टरांचं विशेष कौतुक आहे सर. लाखो प्रेक्षक आणि खऱ्या अर्थानं तरुण युवक आहेत, युवती आहेत, अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत. नक्कीच तुमचं मोटिवेशन हे त्यांना मिळणार आहे. खूप छान डॉक्टर. तर डॉक्टर, आता आपण सुरुवात आपल्या आजारांपासून करूया. की बऱ्याच वेळेला असं होतं की ब्रेन ट्यूमर झाला, की मेंदूमध्ये एखादी गाठ झाली, की आता ह्या माणसाचा अंत झाला, आता काय याचं खरं नाही आणि आता याचं आयुष्य संपलेलंच आहे, असं जणू काही बऱ्याच प्रेक्षकांना या ठिकाणी वाटतं. तर नेमकं ब्रेन ट्यूमर म्हणजे जीवनाचा अंत आहे का? काय सांगा? नाही, तसं अजिबात नाही आहे. ट्यूमर हा शब्द खूप मोठा आहे. आपण ट्यूमरला 2 भागामध्ये डिवाइड करूयात. एक म्हणजे साधी गाठ आणि दुसरी असते ती कर्करोगाची गाठ. आता साधी गाठ मेंदूमधली कुठे होते, ह्याच्यामुळे पेशंटला काय त्रास होतात, हा खूप मोठा महत्वाचा विषय असतो. अगदी बरोबर. त्यानुसार तुम्हाला ऑपरेशन प्लॅनिंग करावं लागतं. आणि साधी गाठ आजकाल बरेचसे सर्जरीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून साधी गाठ कम्प्लिटली काढता येऊ शकते आणि पेशंट 100% नॉर्मल स्वतःचं आयुष्य 100% जगू शकतो. अगदी बरोबर. आता राहतो विषय तो कर्करोगाच्या गाठीचा. बरोबर. कर्करोगाच्या गाठीचं असं असतं की गाठ काढल्यानंतर ही परत येणं, त्याच गाठीला आपण कर्करोग म्हणतो. करेक्ट. वाढत राहणे. मग सर्जरी करून आपण मॅक्सिमम गाठ काढतो. फक्त सर्जरी करत असताना न्यूरोसर्जन पोटाच्या सर्जन सारखं ऑपरेट करू शकतो. मेंदूचं ऑपरेशन किती वेळा करणार, किती वेळ, किंवा तुम्ही कम्प्लीट गाठ काढून बाजूला ठेवला आणि आता येणार नाही असं नाही होऊ शकत. कारण तुम्हाला पेशंटला क्वालिटी ऑफ लाईफ पण मेंटेन करणं गरजेचं असतं. म्हणजे ऑपरेशन केलं आणि हातपाय गेला पेशंट, नाही उपयोग. तर कर्करोगाची गाठ परत येणार ही माहिती असेल जरी तरी आपण अशा पद्धतीने ऑपरेशन केलं पाहिजे की पेशंटचं क्वालिटी ऑफ लाईफ चांगली राहिली पाहिजे आणि त्याची
लाईफ एक्सपेक्टन्सी वाढली पाहिजे. अगदी बरोबर. आता ती सुरुवातीला 1-2 वर्ष 6 महिने अशी होती. आता त्याच्यासोबत किमोथेरपी आलेत, रेडिओथेरपी बरोबर, आलेत. अगदी, अगदी. तर ह्या सगळ्यांचा जमाव करून पेशंटची लाईफ एक्सपेक्टन्सी वाढू चांगली शकते. वाढू Sure, शकते sure, sure. आणि क्वालिटी ऑफ लाईफ पण चांगली वाढू शकते. बघा मित्रांनो, तुमचा गैरसमज दूर झाला की ब्रेन ट्यूमर झाला की जीवनाचा अंत नाही, तर वेळेत आला तर सगळे उपचार व्यवस्थित होऊ शकतात. खूप छान डॉक्टर. डॉक्टर, आता आपण शेकडो ऑपरेशन्स केलेली आहेत आणि अतिशय आम्ही ऐकलं की अतिशय सक्सेसफुली शस्त्रक्रिया तुमच्या हातून झालेल्या आहेत, अनेकांना जीवदान तुमच्याकडून मिळालेलं आहे. तर असे काही क्रिटिकल केलेले ऑपरेशन्स काय सांगा? हो, मला वाटतं मेंदू म्हणजे सगळं क्रिटिकलच आहे. सगळं क्रिटिकलच हा, आहे. तर चॅलेंजिंग चॅलेंजिंग आहे. हा. तर ऑपरेशन मेंदूचे आपण 2 ह्याच्यात डिवाइड करू शकतो. म्हणजे एक म्हणजे डोक्याला मार लागलेला पेशंटसाठी लागणारं ऑपरेशन. त्याच्यामध्ये फक्त मेंदूतलं प्रेशर कमी करण्यासाठीचं रुटीन एक ऑपरेशन असतं. फक्त ते मगासपासून तुम्ही म्हणताय तसं ते वेळेत झालं तरच पेशंटला तेवढा फायदा होतो. अगदी बरोबर. आणि दुसरे जे ऑपरेशन असतात म्हणजे आता मेंदूच्या तळामध्ये बऱ्याचदा गाठ होते. पिट्युटरी ग्रंथी आपण ऐकून माहिती असेल तर त्या ठिकाणी गाठ झाली की नाकामधून जाऊन ऑपरेशन करावं लागतं. ते खूप क्लिष्ट असतं. दुसरं ऑपरेशन असतं की लहान मेंदूच्या इथे गाठ येते. बरोबर. तर तिथे ब्रेन स्टेम म्हणजे मेंदूचं खोड आणि तिथून निघणाऱ्या 12 नसा याच्या जवळ हे गाठीचं ऑपरेशन करायचं असतं. ते बरंचसं क्लिष्ट असतं. बरोबर. बऱ्याचदा म्हणजे मी स्वतः 15-15, 16-16 तास ऑपरेट केलेले आहेत. बरोबर. तिसरं क्लिष्ट म्हणलं तर मेंदू आणि मज्जारज्जू म्हणजे मणका आणि मेंदू जिथे जॉईंट झालेला असतो तिथले लहानपणापासून आलेले काही व्याधी असतात. म्हणजे मणका व्यवस्थित तयार झाला नाही म्हणून मान वाकडी राहणं किंवा हातापायात मुंग्या येणं, मज्जारज्जूवर प्रेशर. तर त्या भागातली अनाटॉमीच इतकी क्लिष्ट आहे की मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये पण आम्ही त्या भागाला बर्मुडा ट्रायंगल म्हणतो. तर बर्मुडा ट्रायंगल का म्हणतात तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तो असा आहे की तिथली अनाटॉमी इतकी क्लिष्ट आहे की तुम्ही तिथे आत घुसला की तुम्ही हरवला. हवा हे सगळं काय होईल माहिती नाही. तर म्हणजे बऱ्याचदा ते मज्जारज्जू जवळून जात असतो. 1-2 मिलीमीटर बाजूला गेलं की इकडे मज्जारज्जूला प्रॉब्लेम येतो आणि 1-2 मिलीमीटर बाजूला गेलं की रक्तवाहिनी फुटली की मेंदूला स्ट्रोक. असे क्लिष्ट ऑपरेशन असतात. पण व्यवस्थित टेक्निक, आजकालचे नवीन यंत्रणा जर तुम्ही साध्य करून घेऊन केलं तर व्यवस्थित सगळं होतं. खूप छान डॉक्टर. तर डॉक्टर, आता ब्रेन हॅमरेज बऱ्याच वेळेला आपण ऐकतो, काय सांगाल थोडक्यात? ब्रेन हॅमरेज आता अगदी शब्दोशब्द जर ट्रान्सलेट करायचं झालं तर मेंदूमध्ये झालेला रक्तस्राव असं. अच्छा. आता रक्तस्राव कशामुळे होतो तर रक्तस्राव मेंदूला मार लागल्याने होतो. रक्तस्राव मेंदूमध्ये म्हणजे शरीरातलं ब्लड प्रेशर वाढलं आणि मेंदूमध्ये रक्तस्राव झाला, हा एक भाग होतो. आणि तिसरं बऱ्याचदा मेंदूमधली रक्तवाहिनी फुटली. रक्तवाहिनी फुटली म्हणजे रक्तवाहिनीला फुगा येतो आणि तो फुटतो. तर हे तिन्ही वेगवेगळे रक्तवाहिनीचे हे आहेत. मेंदूला मार लागून झालेल्या पेशंटना बऱ्याचदा औषध गोळ्या याच्याने बऱ्याचदा रिकव्हर होतात. त्याच्या पुढची स्टेज असते की सूज कमी होत नसेल मेंदूची तर ऑपरेशन करून काढावं लागतं. मी मगाशी उल्लेख केला. आणि ब्लड प्रेशर वाढून ज्या पेशंटचा रक्तस्राव होऊन पेशंट प्रॉब्लेम झालेले असतात त्यांना आपण ऑपरेशन करून ती रक्ताची गुठळी काढणे आणि पेशंटचा जीव वाचवणे. जीव वाचवल्यानंतर हळूहळू पेशंट मग त्याचे जे काही शरीराचे भाग समजा खराब झाले असतील ते वेळेनुसार सुधारतात. खूप छान डॉक्टर. आता अनेक म्हणजे ज्यांच्याकडे पैसा भरपूर आहे असे लोक मुंबई, पुणे किंवा म्हणजे आता पूर्वी दिल्लीला जायचे, मुंबईला जायचे, बेंगलोरला जायचे. आता काही अजूनही मुंबई, पुण्याला जातात ज्याच्याकडे पैसे आहेत ते. पण मुंबई, पुण्याच्या तुलनेमध्ये आपल्याकडे अत्याधुनिक सुविधा कशा प्रकारे आहेत किंवा हे सर्व आपल्याकडे आहे का? खूप चांगला आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण बऱ्याच लोकांना लोकल गोष्ट एखादी अवेलेबल असेल तर त्याचं व्हॅल्यू राहत नाही. बरोबर. पण ठीक आहे, तो भाग मानसिकतेचा असेल. पण पेशंटच्या सुरक्षिततेसाठी मगाशी मी जसं म्हणालो की अत्याधुनिक तंत्रज्ञान वापर केलंच पाहिजे आणि केल्यानंतरच चांगले रिझल्ट्स येतात. तर अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी जर आपण बोलायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही वर्क हॉर्स ज्याला म्हणतो ते म्हणजे मायक्रोस्कोप. तर चांगल्या पद्धतीचा मायक्रोस्कोप असणं खूप गरजेचं असतं. कारण तुम्हाला मेंदूमध्ये केसा इतका लहानसा भाग एवढा मोठा करून बघायचा असतो. मगच तुम्ही त्याला व्यवस्थित प्रोटेक्ट ठेवू शकता.
हे मायक्रोस्कोप झाला. दुसरं अत्याधुनिक तंत्रज्ञानातलं म्हणले तर तुम्ही इंट्राऑपरेटिव्ह न्यूरो मॉनिटरिंग असा एक भाग आहे. हा. तर ते म्हणजे काय, तर मी मगाशी जसं तुम्हाला म्हणालो की लहान मेंदूच्या जवळचं ऑपरेशन करत असताना आता पेशंटला गाठ झालेली आहे, आपण मायक्रोस्कोपमधून पेशंट गाठीच्या जवळ जाऊन ऑपरेट करत असतो, तर बऱ्याचदा ती गाठ कुठली आणि ती नॉर्मल नस कुठली हे अच्छा. बऱ्याचदा आयडेंटिफाय होत नाही. बरोबर. मग ते आपण इलेक्ट्रिक करंटद्वारे अच्छा. नवीन एक दोन न्यूरो मॉनिटरिंगचं मशीन आहे, ते घेऊन आपण तिथे त्याला मायनर करंट देतो बरं. आणि ते जर नस असेल तर ती मग चेहऱ्याकडे जाते आणि तिथं त्याचा स्टिम्युलस पोहोचतो आणि ते बाहेर रिसिव्ह केलं जातं अच्छा, अच्छा. सेन्सर्सनी हा, हा, हा. आणि ते सांगतं की हा दिस इज नर्व, Wow, दिस इज नॉट okay. ट्युमर. आणि तेच जर तुम्ही ट्युमरवर ठेवले तर तिकडे स्टिम्युलेट होणार नाही. बरोबर. मग तो पार्ट आम्ही इझिली घेऊ शकतो. अच्छा. म्हणजे मेंदूचं नॉर्मल स्ट्रक्चर सुरक्षित ठेवून मॅक्सिमम गाठ काढणे, अच्छा. हा. त्याच्यासाठी हे ॲडव्हान्स आहे. अच्छा. हे देखील आपल्याकडे आपल्याकडे आहे. अच्छा. तिसरी महत्वाची गोष्ट असते तर ती म्हणजे मायक्रो ड्रिल्स असतात. हं. आजकाल खूप महागडे आणि अद्ययावत आलेले आहेत. अच्छा. त्या गोष्टी आपण वापरतोय. असे बरेचसे रोबोटिक आर्म्स वगैरे आलेले आहेत. अच्छा, अच्छा. खूप सारे, म्हणजे लिस्ट तशी अच्छा, खूप अच्छा. मोठी हा. आहे. तर आपल्याकडे मॅक्सिमम ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण सगळीकडे म्हणजे जे उपचारासाठी आपण मोठ्या हॉस्पिटलमध्ये जे आहेत मुंबई पुण्याला ते सगळं सगळ्या आपल्याकडे गोष्टी आपण करतो. उपलब्धता आहे. खूप छान डॉक्टर. डॉक्टर आता आयुष्यामध्ये तसे बरेच क्षण असतात, सुखाचे दुःखाचे असतात. आता गेली 4 वर्षामध्ये हॉस्पिटल तुम्ही चालवत आहात आणि आजही आता ज्यावेळी मुलाखतीच्या माध्यमातून तुमच्याकडे आलो मी तुम्हाला प्रश्नावली द्यायला, तर हॉस्पिटल खूप अगदी खचाखच भरलेलं दिसलं आम्हाला आणि खूप अनेक पेशंट, अगदी तुमची वेळसुद्धा आम्हाला मिळाली नाही, एक तासभर वाटसुद्धा पाहावी लागेल. तर आयुष्यामध्ये बरेच क्षण असतात, तर एखादा अविस्मरणीय क्षण तुम्ही काय सांगा? अविस्मरणीय सण म्हणले तर दोन पेशंटबद्दल मी सांगतो. एक मध्यमवयीन तरुण होते आणि अच्छा. त्यांना मगाशी बोललो आपण तसं रक्तवाहिनीला फुगा येऊन तो फुगा फुटलेला. अच्छा. आता तो फुगा फुटल्यानंतर रक्तस्राव जो होतो आणि रक्तस्रावामुळे काही कॉम्प्लिकेशन होतात आणि रक्तवाहिनीचा फुगा तो अजून असतोच. मग आपण ट्रीटमेंट त्या रक्तवाहिनीच्या फुग्यासाठी देतो, म्हणजे त्याला ऑपरेशन करून बंद करावं लागतं. बरोबर. आणि रक्तस्रावामुळे जे कॉम्प्लिकेशन आहेत ते औषध गोळ्यांनीच मॅनेज होतात. तर मी त्या पेशंटला ऑपरेट केलं. अर्थात हे सगळं सांगून ऑपरेशन करत असताना जीव जाणे हे ते वगैरे. कारण अॅन्युरिझम ही सर्जरी अशी आहे सर, तुम्हाला स्पेसिफिकली सांगायचं झालं तर, ते ऑपरेशन करत असताना प्रत्येक न्यूरोसर्जन त्याच्या आयुष्यातले 2 महिने किंवा 6 महिने कमी करून घेतो. अरे बापरे. बरं. कारण ते ऑपरेशन करत असताना इतकं स्ट्रेसफुल असतं. तुम्ही थोडासा चुकीचा चिमटा लावला आणि रक्तवाहिनी फुटली की तुमच्या डोळ्यासमोर पेशंट जाऊ शकतो. आणि तुम्ही अशा काही ऑपरेशन्स करू आपण किती केलेत? आपल्याकडे 50 एक तरी अरे झालेले बापरे. आहेत 4 वर्षामध्ये. तर मग हे सगळं नातेवाईकांना सांगून ऑपरेशन झालं, सगळं छान झालं आणि दुर्दैवाने रक्तस्रावाच्या कॉम्प्लिकेशनमुळे 3ऱ्या-4थ्या दिवशी पेशंट इतका बिघडला. बरोबर. तो आला त्यावेळेला अशा गुंगीच्या अवस्थेत आला होता, हातपाय हालत होते. पण 3ऱ्या-4थ्या दिवशी 4ही हातपाय हालायचे बंद झाले. पूर्ण व्हेंटिलेटरवर गेला आणि अशी परिस्थिती झाली की कदाचित हा ह्यातून बाहेर येणार बाहेर नाही. येतोय की नाही? त्याच्या मुलांनी, म्हणजे अगदी तरुण 11वी-12वीतला मुलगा होता तो. तर तो मला म्हटला, "डॉक्टर, आमची तुमच्यावर विश्वास आहे आणि तुमच्यापेक्षा जास्त देवावर विश्वास आहे. तुम्ही अगदी. फक्त करत राहा. Correct. जे होईल ते आपण दोघं होऊ" म्हणून. आणि मग मला तो मोठा, म्हणजे प्रचंड ते एक शक्ती मिळाल्यासारखं त्याचं अगदी. शब्द होते. हो, आणि हो, हो. मी ते करत गेलो आणि पेशंट हळूहळू सुधारायला लागला म्हणजे तो अक्षरशः घरी जाताना एका हातापायाने चालत गेला. हां. पण त्याची पण इच्छाशक्ती प्रचंड. आता जवळजवळ 3 वर्षाचा फॉलोअप आहे. आता तो पूर्ण नॉर्मल होऊन चालत येतो. क्या बात आहे. खूप आणि छान. गेल्या महिन्यात त्यांनी फोन केला, "डॉक्टर, तुम्ही मला 1 दिवस द्या." म्हटलं, "काय हो, असं काय आहे?" "नाही, तुम्ही 1 दिवस द्या. त्या दिवशी मी माझ्या मुलाचं लग्न करणार आहे आणि ते तुम्ही असल्यावरच करणार आहे." अरे अरे वा, क्या बात अगदी आहे. म्हणजे माझे नक्कीच. हा एक महत्वाचा भाग. हा आनंद खूप मोठा आहे. खूप आणि आनंद झाला, समाधान म्हणजे खूप मोठं समाधान आहे. खूप मोठं झालं. म्हणजे त्यांनी आमच्या बरोबर. प्रेझेन्सचीच तारीख घेऊन त्यांनी. करेक्ट. दुसरा एक अविस्मरणीय क्षण म्हणजे एक 50-60च्या महिला होत्या. त्यांचे मिस्टर कीर्तनकार होते. अच्छा. ॲक्च्युअली केस खूप कॉम्प्लिकेटेड होती. म्हणजे वैद्यकीयदृष्ट्या, म्हणजे न्यूरोलॉजीचा पण आजार होताच आणि न्यूरोसर्जरीचा पण आजार होता. मग न्यूरोलॉजीचा आजार मॅडमांनी टॅकल करत एक सर्टन लेव्हलपर्यंत सुधारणा झाली.
मग आम्ही त्यांना बाबा आता सर्जरी पण करणं गरजेचं आहे, तरच आपला पेशंट चांगला सुधारू शकतो, असं मग आमचं काउन्सिलिंग, बऱ्याचशा गोष्टी सांगणं, समजावून वगैरे वगैरे. मग आजोबा अगदी ते तर कीर्तनकार असल्यामुळे ते माऊली शिवाय दुसरा शब्दच बोलत नव्हते. अच्छा, हा. आणि तो आमच्यावर अजून बर्डन, अगदी पूर्ण विश्वास, बरं. माऊली तुम्ही म्हणाल तसं. बरं. मग सर्जरी पण झाली त्यांची, आणि कदाचित दुर्दैव असं किंवा माहित नाही, तो वाईट क्षण म्हणूया आपण, दुर्दैव नव्हतं, वाईट क्षण. ऑपरेशन नंतर पेशंटची कंडिशन खूपच खराब झाली. अच्छा. खूप खराब झाली म्हणजे आता जसं पेशंट जगेल की नाही जगेलच. पण परत तेच त्या माऊलींनीच आम्हाला, जे आम्हाला माऊली बळ, म्हणायचे त्या तुम्हाला बळ माऊलीने मिळालं. आम्हाला बळ दिलं. अगदी अगदी. कारण तुम्ही दोघं म्हणजे साक्षात साक्षात तुम्हीच देव आहात लक्ष्मी आता. नारायण अगदी, आहात अगदी. तुम्ही दोघं, अगदी. आणि तुम्ही म्हणाल ते मी करत जाणार आहे. अच्छा अच्छा. तुम्ही एवढं छान सांगताय आम्हाला आणि तुम्ही प्रयत्न करताय हे मला दिसतंय. अगदी. तर त्याच आजोबांचं, हा. आजोबांचं, त्या आजी एकदम चांगल्या झाल्या, हा. आणि त्यांनी येऊन त्यांच्या 3 मुली, त्यांना मुले नाही, हा. 3 वेगवेगळ्या राज्यात मुली दिलेल्या, त्या सगळ्यांना घेऊन येऊन आम्हाला अगदी अरे, त्यांनी अरे. फेटा नेसवून म्हणजे सत्कार केलं शेवटी. बरोबर. तर मग हे असे आपल्या गोष्टी आयुष्याचं आपल्या सार्थक आहे तुमचं सार्थक ते. केलं, आणि ते 100%. नेहमी आम्हाला लक्ष्मी नारायण. खूप छान, खूप छान. तर डॉक्टर, आता हो, खूप भावनिक बऱ्याच पद्धतीनं बऱ्याचशा केसेस तुमच्या आहेत, तर जाता जाता एक शेवटचा संदेश आमच्या दर्शकांना काय सांगा? दर्शकांना संदेश, मगाशी मॅडमांनी खूप महत्वाचा संदेश दिलाय, तोच म्हणजे झोप व्यवस्थित घेणे, आहार व्यवस्थित, व्यवस्थित, व्यायाम, व्यायाम. आणि स्क्रीन टाइम 100% कमी कमी करणे. अगदी बरोबर. आणि न्यूरोसर्जन म्हणून जर म्हणायचं झालं तर वाहतुकीचे नियम पाळा, हेल्मेट वापरा, आणि हेड इंजुरी पासून वाचण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. आपल्या हातात एवढंच प्रयत्न करणं गरजेचं आहे की वाहतुकीचे नियम पाळणे. अगदी बरोबर, बरोबर. खऱ्या अर्थानं डॉक्टर हे आपले देव असतात. हे आता मेंदूचे विकार ऐकल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की मेंदू फिजिशियन आणि न्यूरोसर्जन हे काय करू शकतात. आपल्याला अगदी मरणाच्या दाढेतून सुद्धा ते बाहेर घेऊ शकतात, बाहेर आणू शकतात, आणि आपलं लाईफ वाढवू शकतात. मित्रांनो, यशप्रभा न्यूरो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे एक वेगळं हॉस्पिटल यासाठी मी म्हणेन की तिथं न्यूरो फिजिशियन म्हणजे न्यूरोलॉजिस्ट आणि न्यूरोसर्जन हे एकाच छताखाली आपल्याला एकाच ठिकाणी उपचारासाठी दोघेही मिळत आहेत. कारण मिस्टर अँड मिसेस आहेत डॉक्टर दीपांजली पाटील आणि डॉक्टर अरिहंत पाटील. त्यामुळे मेंदूशी कुठलाही आजार असेल तर तात्काळ हॉस्पिटलमध्ये जा आणि आपलं आयुष्य वाढवूया, आपल्या जीवनाचा आनंद वाढवूया आणि निरोगी आयुष्य जगूया. खूप छान डॉक्टर, आज आपल्याला अतिशय बिझी शेड्यूलमध्ये हे दोघे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याबद्दल आमच्या उत्तुंग भरारी टीमतर्फे डॉक्टरांचे आपण विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करूया. धन्यवाद डॉक्टर.